सोलापुरात आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपची विजय संकल्प रॅली ही निघणार आहे। सोलापूर माढा लोकसभेचे उमेदवार राम सातपुते आणि रणजितसिंग नाईक निंबाळकर हे आज उमेदवारी अर्ज दाखल करतील। अर्ज दाखल करण्यापूर्वी भाजप सोलापूर शहरामध्ये विजय संकल्प रॅलीच्या माध्यमातून जोरदार शक्ती प्रदर्शन सुद्धा करणार आहे आणि याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी विश्वभूषण लिमये यांनी। लोकसभा निवडणुकीच्या रणांगणामध्ये रंगत यायला आता सुरुवात झालेली आहे। सोलापूर लोकसभा तसेच माढा लोकसभाचे जे उमेदवार आहेत त्यांचा उमेदवारी अर्ज आज दाखल केला जाणार आहे आणि आपण बघू शकताय की छत्रपती संभाजीराजे चौकामधून हा जो रथ आहे या रथामधून हे जे उमेदवार आहेत ते जाणार आहेत। या रथामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष उपस्थिती या रथामध्ये असणार आहे। या रथामध्ये आपण जर बघितलं तर जो हा बॅनर लागलेला आहे या बॅनरवरती पंतप्रधान नरेंद्रजी मोदी त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस छत्रपती संभाजीराजेंच्या पुतळ्याला अभिवादन करून या रॅलीची जी आहे ती सुरुवात होणार आहे। त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये ही जी रॅली आहे त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलं जाईल। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं जाईल आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या रॅलीला संबोधित करणार आहेत। खरं तर मोठ्या संख्येने जिल्हाभरातून भाजपचे जे कार्यकर्ते आहेत ते आता हळूहळू सोलापूर शहरामध्ये यायला दाखल झालेले आहेत। त्यामुळे संपूर्ण राज्याचं जे लक्ष आहे ते आता या रॅलीकडे लागल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। आदर्श कटकेसह विश्वभूषण लिमये, साम टीव्ही न्यूज, सोलापूर।